तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष आम्ही अशा कथा ऐकत आलेलो होतो की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे जातीयवादी विष या महाराष्ट्रामध्ये पेरतात, त्याचा प्रत्यय आज आलेला आहे। मुंबईमध्ये प्रवक्त्यांची बैठक झाली, श्री शरदचंद्रजी पवार गटाच्या प्रवक्त्यांची बैठक झाली। त्याच्यामध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी असं म्हणलं आहे की श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावर कुणीही टीका करायची नाही। तर मला त्यांना एक सवाल करायचा आहे की मग ओबीसीतून आरक्षण देण्यावर तुमचा पाठिंबा आहे का? ओबीसींच्या आरक्षणाला तुमचा विरोध आहे का? ओबीसींवर अन्याय करणारी तुमची भूमिका आहे का? हे तुम्ही स्पष्ट करावं। वर्षानुवर्ष धनगर समाजाच्या मतावर तुम्ही बारामतीमध्ये राजकारण केलं, 18 आलुतेदार 12 बलुतेदार भटकीव मुक्त ओबीसींच्या जीवावर तुम्ही राजकारण केलं। आज त्यांना तांदळाच्या खडाप्रमाणे बाजूला करायची तुमची भूमिका आहे का? आणि मागे काही दिवसांपूर्वी शरदचंद्रजी पवार साहेब असं म्हणाले होते की या महाराष्ट्राचा मणिपूर होईल, म्हणजे तुम्हाला जातीय दंगली घडवून आणायचेत का? मराठा समाज आणि ओबीसी समाज हा गुन्ह्या गोविंदाने महाराष्ट्रामध्ये नांदतोय, हे तुम्हाला बघवत नाहीये का? एक वेळेस 2 वेळेस तुमचा ढोंगीपणा चालेल राजकारणासाठी, पण नेहमी हा ढोंगीपणा या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। तुमचा हा राजकीय बुरखा फाटल्याशिवाय राहणार नाही। आणि मी नेहमी असं मला म्हणायचं नव्हतं, पण हे नाविलाजाने असं म्हणावं लागतं, राष्ट्रवादी सोयरे आधी, राष्ट्रवादी सोयरे आधी, मुसलमान कधी कधी, ओबीसी आधी मधी, हेच का राष्ट्रवादी? धन्यवाद। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।